नमस्कार मंडळी. तर आज आपण मिक्सरच्या भांड्यात केळीमध्ये दूध घालून लहान मुलांना आवडेल असा पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ खायला सुद्धा तेवढा टेस्टी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे. चला तर इथे मी आता केळी सोलून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे. त्याच्यात 1 वाटी दूध घातलं आहे आणि फक्त 2 चमचे साखर घालायची आहे. केळी गोड असल्यामुळे साखर कमीच वापरली आहे. आणि ही प्युरी मिक्सरला बनवून घेतली आहे, ती एका बाउलमध्ये काढली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे पाऊण कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर 1 टीस्पून पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं बेकिंग पावडर घातली आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे आणि चिमूटभर मीठ घातलं आहे. आता हे छान चाळून घ्यायचं आहे आणि विस्करच्या साहाय्याने हे मी मिक्स करून घेत आहे. तर सुरुवातीला आपण 1 वाटी दूध घातलं आहे. आता लागेल तसं आणखी आपण दूध घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार आहोत. तर इथे मी आणखी थोडंसं दूध घालून याला छान मिक्स करून घेतलं आहे. तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं बॅटर झालं आहे. आणखी मी याच्यात थोडंसं दूध घातलं आहे. तर टोटल 1.5 वाटी मी दूध घातलं आहे आणि अशा पद्धतीचं बॅटर झालं आहे. नंतर शेवटी इथे मी विलायची पावडर घातली आहे. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर ते सुद्धा घालू शकता. माझ्याकडचं संपलं आहे म्हणून मी इथे विलायची घातली आहे. आणखी मी इथे 3 चमचे दूध ॲड केलं आहे आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी झाली आहे. असंच बॅटर आपल्याला हवं आहे हा नाश्ता बनवण्यासाठी. तर मी इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावरती थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही बटरसुद्धा लावू शकता आणि त्याच्यावर हे बॅटर घालायचं आहे आणि छान दोन्ही साईडने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण बनाना पॅनकेक बनवत आहोत. तर बघू शकता छान अशी जाळी पडली आहे. आता आपण पलटी करून घेऊया. खायला खूप टेस्टी लागतात. लहानच काय मोठेसुद्धा हा नाश्ता आवडीने खातील असा छान लागतो. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. जास्त पिकलेली केळी खाऊ वाटत नाही तेव्हा अशा पद्धतीचे बनाना पॅनकेक नक्की बनवून पहा नाश्त्यासाठी. तर इथे मी सर्व पॅनकेक बनवून घेतले आहेत. खूप छान जाळीदार असे हे बनवून तयार होतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात. नुसते सुद्धा असेच खायला छान लागतात किंवा तुम्ही याच्यासोबत मधसुद्धा घेऊन खाऊ शकता किंवा चॉकलेट सिरप मुलांसाठी यासोबत खायला देऊ शकता. तर बघू शकता एकदम छान जाळीदार असे हे आपले पॅनकेक बनवून झाले आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.